हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 27 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर समर आणि अनुसूया हे दोघे खूप खुश आहेत, कारण कृष्णाने त्यांना वचन दिलंय, मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणार. आणि मग या दोघांनी स्वतःचे खरे रंग दाखवले. कृष्णा स्वतःच तिच्या नवऱ्याच्या नावावर जे जे काही आहे ते सगळं आपल्या नावावर करणार, आपल्या हवाली करणार असं अनुसूया आणि समर म्हणाले. आणि त्यांनी चक्क बाळजाबाईच्या नावाची बाहुली बनवली आणि या बाहुलीला ठोसे मारले. मग या समरचा आणि अनुसूयाचा खरा प्लॅन आहे तरी काय तेच कळत नाहीये. दुसरीकडे भक्तीला समजलं की कृष्णाने बाळजाबाई पूजाचा जो व्हिडिओ शूट केला होता तो पूजाकडेच आहे. आणि मग भक्तीने हा व्हिडिओ कृष्णाला पाठवलाय आणि दुष्यंतने हा व्हिडिओ पाहिलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई ही आढळरावांबरोबर असते आणि कृष्णाला अनुसूयाने जो दागिना दिलाय तो दागिना बाळजाबाई पाहते आणि हा दागिना पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. ती आढळरावांना जाब विचारते, आढळराव हे काय, हा दागिना तुमच्याकडे कोठून आला आणि कृष्णाच्या हाती तो कसा काय होता? तुम्ही तुमचा भूतकाळ उकरून काढता की काय? आढळराव गप्प बसलेले असतात, काहीच बोलत नाही. तर बाळजाबाई ही त्यांना जाब विचारते, आढळराव मला खरं खरं सांगा, हा दागिना तुमच्याकडे कोठून आला? तुम्ही काय सांगितलंय कृष्णाला? तुम्ही कृष्णाला तुमच्या पहिल्या बायकोबद्दल सांगितलं का? पण आढळराव काही न बोलता तेथून जाऊ लागतात. तर बाळजाबाई त्यांचा हात पकडून त्यांना थांबवते आणि जाब विचारते, आढळराव असं पळून जाऊन चालणार नाही, मला सगळं खरं खरं सांगायचं. काय करताय तुम्ही? तुमचा भूतकाळ उकरून काढताय काय? तुमची पहिली बायको अनुसूया ती कशी मेली, काय मेली हे कृष्णाला सांगताय का? लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा भूतकाळ जर कृष्णाला सांगितला ना, माझा भूतकाळ कृष्णाला सांगितला, तर मग मी सुद्धा सगळ्या जगाला ओढून सांगेल की तुमच्या बायकोचा खून तुम्ही केला होता, तुम्ही तिला मारून टाकलं होतं. आणि मग जी कृष्णा तुमच्या आजूबाजूला आबा आबा करून घिरट्या मारत असते ना, तीच कृष्णा तुम्हाला जेलात टाकेल, एवढं लक्षात ठेवा. आढळरावांना खूप टेन्शन येतं. बाळजाबाई त्यांना धमक्यावर धमक्या देत असते आणि जर मी ही गोष्ट दुष्यंतला सांगितलं तर दुष्यंत तुमची काय अवस्था करेल याचा विचार केलाय का तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय तुम्ही माझं सत्य सांगाल, माझा भूतकाळ सांगाल, मला बर्बाद कराल, पण माझं काही बिघडणार नाही, बर्बाद तुम्ही व्हाल, तुमच्या गळ्याला फास लागेल, कारण तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोचा खून केलाय आणि खुनाची शिक्षा ही फाशी असते, तुम्हाला फाशी होईल हे लक्षात ठेवा आढळराव. आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात, ए गबग, मी कृष्णाला काही सांगितलेलं नाहीये. बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही. तर आढळराव हे बाळजाबाईला सांगतात, कृष्णाकडे हा दागिना कोठून आला, तिला कोठे सापडला, मला काय बी माहीत नाही, मी तिला आपल्या भूतकाळाबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. पण बाळजाबाईला हे पटत नाही. बाळजाबाई चिडून म्हणते, आढळराव तुम्हाला माहिती आहे, जो कुणी माझ्या वाट्यात येतो ना, मी त्याला चिरडून टाकते, त्याला मी सोडत नाही. तुम्ही आधीसुद्धा त्याचा अनुभव घेतलाय आणि आतासुद्धा घ्याल. असं म्हणून बाळजाबाई अनुसूयाचा हा हार जमिनीवर टाकते आणि चक्क त्याला पायाने कुस्करते, आपल्या पायाखाली रगडते. हे पाहून आढळरावांना खूप वाईट वाटतं, कारण हा त्यांच्या अनुसूयाचा हार असतो आणि बाळजाबाई चक्क त्याच्यावर पाय देते, त्यामुळे ते खूप दुःखी होतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समर हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो. अजून कृष्णाचा फोन का नाही आला? कृष्णा काय विचार करत असेल, तिला आपलं सत्य कळलं असेल की नाही, म्हणून तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात अनुसूया तेथे येते आणि म्हणते, समर आता खूप उशीर झालाय, आत्ताच्या आता कृष्णाला फोन लाव आणि तिला विचार, तिला आपली ओळख पटली की नाही. समर फोन लावणार इतक्यात कृष्णाच त्याला फोन करते. समर अनुसूयाला सांगतो, पहा कृष्णाचाच फोन येतोय. समर फोन उचलतो, स्पीकरवर टाकतो. अनुसूया विचारते, काय झालं कृष्णा, तुला पटलं ना, आम्ही खरं बोलतोय? तर कृष्णा सांगते, हो मला पटलंय की तुम्ही खरं सांगताय. हे ऐकून समर आणि अनुसूयाला खूप आनंद होतो. कृष्णा सांगते, आढळराव अजून सुद्धा तुम्हाला विसरलेले नाहीयेत आणि काल रात्री काय घडलं. आढळरावांनी हा हार पाहताच म्हणाले, हा माझ्या अनुसूयाचा हार आहे.
आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी स्वतः तिला बनवून दिला होता. अनुसूया माझी पहिली बायको. हे सगळं आढळराव बोलले असं कृष्णा अनुसूया आणि समरला सांगते. आणि अनुसूया खूप इमोशनल होते, ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, कृष्णा तुझे खूप खूप आभार. तू आमचं सत्य जाणून घेतलंस आणि आमच्यावर विश्वास ठेवलास. कृष्णा म्हणते, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमचा हक्क मी तुम्हाला नक्की मिळवून देईल. जे तुमच्या हक्काचं आहे ना ते तुम्हाला नक्की मिळेल. अनुसूयाला खूप आनंद होतो आणि अनुसूया कृष्णाला आशीर्वाद देते, पोरी तुझं भलं होईल. तुला आयुष्यात जे जे काही हवंय ना ते सगळं तुला मिळेल. आणि ती ढसाढसा रडू लागते. समरसुद्धा इमोशनल होतो. तर इकडे बाळाबाई ही आढळरावांना सांगते, आढळराव जर तुम्ही माझ्या वाकड्यात गेला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. इतक्या वर्ष जी बंदूक मी जपून ठेवली आहे ना ती बंदूक मी बाहेर काढेल एवढं लक्षात ठेवा. आणि ही बंदूक कोणती आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ही तीच बंदूक आहे ज्या बंदुकीने तुम्ही तुमच्या अनुसूयाचा पहिल्या बायकोचा खून केला होता, तिला गोळी मारली होती. आढळरावांना हे सगळं आठवतं की आपल्या हातूनच गोळी चालली आणि अनुसूयाचा मृत्यू झाला होता. ते खूप दुःखी होतात. बाळाबाई त्यांना धमक्या देत असते, मी बाळजा आहे माझा आणि माझ्या साम्राज्याला हादरा देणं, माझं साम्राज्य बर्बाद करणं हे कोणालाही शक्य नाही आहे. आणि मी जे ठरवते तेच होतं. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही त्या कृष्णाच्या मदतीने मला बर्बाद कराल, माझं सत्य सगळ्यांसमोर आणाल, पण असं काहीच होणार नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, गप्प बसायचं, लायकीत राहायचं. नाहीतर तुमची अवस्था काय होईल ना हे तुम्हाला सुद्धा कधी विचार करता येणार नाही. अशी धमकी देऊन बाळाबाई तेथून निघून जाते. आढळराव अनुसूयाच्या हाराकडे पाहतात. हा हार जमिनीवरून उचलतात. आढळराव या हारावर प्रेमाने हात फिरवतात. खूप इमोशनल होतात. एकूणच आढळरावांचं आयुष्य खूप दुःखद आहे आणि ते अनुसूयाच्या आठवणीत पूर्णपणे हरवून गेले आहेत, दुःखी आहेत एवढं मात्र नक्की. तर इकडे कृष्णा ही समर आणि अनुसूयाला वचन देते, तुमचा हक्क तुम्हाला नक्की मिळेल आणि ती फोन कट करते. अनुसूया खूप दुःखी होऊन ढसाढसा रडू लागते. समर तिला सावरतो, पण कृष्णाने फोन कट करतात बाळाबाई तिला जोरात आवाज देते, कृष्णे. कृष्णाला असं वाटतं की बाळाबाईने सगळं ऐकलं की काय. बाळाबाई कृष्णाच्या समोर येते आणि तिला विचारते, तुला काय वाटतंय, तू मला हरवशील का. कृष्णाला वाटतं, हो बरं झालं बाळाबाईने काय ऐकलं नाहीये, मला असं वाटलं ऐकलं की काय. तर बाळाबाई म्हणते, तुला खरंच असं वाटतंय का तू मला हरवशील, पण 7 जन्मात तुला ते जमणार नाहीये. तर कृष्णा म्हणते, काय बाळाबाई मी तुम्हाला का हरवेल आणि तुम्हाला असं का वाटतंय की मी तुम्हाला हरवेल. मी तुम्हाला नाही हरवणार, उलट तुमची कर्म आहे ना तीच मागं फिरून येतील आणि तुम्हाला हरवतील. हा फक्त त्याचं माध्यम मी बनेल एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. तर बाळाबाई चिडून म्हणते, कसलं माध्यम आणि कसली कर्म, मी बाळाबाई आहे बाळाबाई. मी काय कर्म करणार आणि त्या कर्मांची फळं मला काय मिळणार ना ते मीच ठरवते. मी स्वतःचं नशीब लिहिते आणि माझं नशीब लिहिणारा, मला माझ्या कर्मांची शिक्षा देणारा अजून जन्माला यायचा आहे एवढं लक्षात ठेव. असं म्हणून बाळाबाई जाऊ लागते. तर कृष्णा तिला थांबवते आणि म्हणते, थांबाव सासूबाई, एवढी काय घाई आहे तुम्हाला. आता फक्त थोडेच दिवस उरले आहेत आणि आता तुम्हाला जी काही मजा करायची ना तेवढी मजा करून घ्या, कारण यानंतर तुमच्या आयुष्यात हे सुखाचे दिवस राहणार नाहीत. बाळाबाई हसू लागते आणि कृष्णाला उत्तर देते, कृष्णे तू खूपच उड्या मारली आहे, पण तुला आठवतंय ना मी तुला जमिनीत पुरलं होतं आणि यावेळेस तर मी तुझी राख करणारे राख. जमिनीत पुरलं तेव्हा तू बाहेर आली, पण राख केली ना तर परत तू जिवंत होऊ शकणार नाही एवढं लक्षात ठेव. अशी धमकी देऊन बाळाबाई तेथून निघून जाते. या बाळाबाईची तर जिरवावीच लागेल, हिला धडा शिकवावेच लागेल असा विचार कृष्णा करते. आणि मग समरच्या घरी समर हा चक्क भाकरीची कणिक मळत असतो. अनुसूया तेथे येते आणि म्हणते, समर थोडंसं पाणी अजून टाक. समर त्यात थोडंसं पाणी टाकतो आणि मग अनुसूया त्याच्याकडे पाहतच राहते. आणि या समरने कणिक नाही बनवलेली असते, त्याने चक्क एक बाहुली बनवलेली असते, या कणकेची बाहुली. अनुसूया म्हणते, बाळाबाईची बाहुली तर एकदम भारी बनली आहे. समर म्हणतो, ही बाळाबाई, आणि तो त्याची मूठ आवळतो आणि म्हणतो, ही कृष्णा. आणि यानंतर या बाळाबाईच्या बाहुलीवर तो एकानंतर एक ठोसे देतो.
म्हणजे जसं काय कृष्णाच या बाळजाबाईला मारतीये, तिच्या बाहुलीवर ठोसे देतीये. अनुसूया खूप खुश होते आणि चिडून म्हणते, आता तू निशाणा तर एकदम योग्य लावलाय आणि ही कृष्णाच आपल्याला आपला हक्क मिळवून देईल. जे आपल्यापासून हिरावलं गेलंय ना ते सगळं मिळवून देईल. जे जे काही तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे ते सगळं आता आपल्या नावावर होणार. समर म्हणतो, व्हय, जे काही आपलं आहे ते सगळं आपलं होणार आणि आपण त्या घरात परत जाणार. आता त्या घरात जाण्यापासून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. मग समर बाळजाबाईची ही बनवलेली बाहुली असते, ती बाहुली हातात उचलतो आणि चक्क बाळजाबाईचा म्हणजे या बाहुलीचा गळा आवळतो, चेंदा मेंदा करून टाकतो आणि अनुसूया सुद्धा दात ओठ खात असते. फ्रेंड्स, खरंच अनुसूया आणि समर या दोघांवर कधी कधी संशय येतो. म्हणजे अनुसूया आणि समर हे दोघे खरे बोलताय. त्यांनी कृष्णाला जे जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे की अनुसूया ही आढळरावांची पहिली बायको आहे. ती चांगली होती, तिच्यावर अन्याय झालाय. बाळजाबाई नाचणारी बाई होती, तिने यांचा संसार मोडलाय. पण कदाचित इतकी वर्ष 26 वर्ष घरापासून लांब राहिल्यामुळे, त्यांचा हक्क त्यांना न मिळाल्यामुळे अनुसूयामध्ये जो चांगुलपणा होता तो आता लुप्त पावलाय, तो संपलाय. आणि अनुसूयाला फक्त आता पैसा, संपत्ती हवी आहे. आपल्या मुलाचा, समरचा हक्क हवाय. आणि यासाठी ती वेळेवर फक्त बाळजाबाईच नाही तर आढळराव, दुष्यंत आणि कृष्णा या सगळ्यांचा बळी द्यायला सुद्धा तयार होईल. आणि कृष्णाचा वापर करून घेऊन ती वेळेवर कृष्णा आणि दुष्यंतला धोका देईल असं वाटतंय. त्यामुळे समर आणि अनुसूया यांचं खरं रूप आपल्या समोर यायचंय असंच वाटतंय. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी सुद्धा शंका येते. तर इकडे आढळराव मात्र खूप दुःखी असतात आणि पुन्हा एकदा दारू पित असतात. त्यांना झालेल्या सगळ्या घटना आठवतात. माझ्या हातूनच अनुसूयावर गोळी चालली होती आणि मग अनुसूयाचा जीव गेला होता. माझे हात अनुसूयाच्या रक्ताने माखले होते. हे सगळं आढळरावांना आठवतं. ते खूप दुःखी असतात आणि याच घटनेचा विचार करत असतात. तेवढ्यात कृष्णा त्यांच्या रूममध्ये येते. कृष्णाला दिसतं की आढळराव दारू पिताय, खूप दुःखी आहेत. आणि मग कृष्णा हे आढळरावांजवळ येते, त्यांच्या हातातून हा दारूचा ग्लास बाजूला ठेवते आणि विचारते, आबा, हे काय चाललंय तुमचं? अजून किती पिणार आहात तुम्ही? मला कळतंय तुम्ही दुःखी आहात, पण एवढं कोणत्या गोष्टीचं दुःख झालंय तुम्हाला? तुम्ही मला सत्य का नाही सांगत आहात? अजून किती दिवस तुम्ही माझ्यापासून हे सत्य लपवणार आहात? आढळराव खूप दुःखी होतात आणि कृष्णाला सांगतात, कृष्णे, तुला माहिती आहे का, काही वर्षापूर्वी ना या गावामध्ये माझा किती दरारा होता, मान होता, प्रतिष्ठा होती आणि या गावात आढळराव हाच खरा सत्तेचा केंद्र होता. पण या घरामध्ये ना सुख, शांती, समृद्धी हे असं पाणी भरायचं पाणी, असं अंगणामध्ये सगळे असायचे. सुख, शांती, समृद्धी, माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. आणि माझी लाडकी बायको अनुसूया, तिच्याबरोबर माझा सोन्याचा संसार होता, सोन्याचा. आम्ही दोघे खूप खुश होतो. सगळं अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं, दृष्ट लागण्यासारखं. आणि शेवटी दृष्ट लागलीच. एका गाफिलशानी माझ्याकडून एक मोठी चूक झाली आणि एक छोटीशी चुकीमुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझी अनुसूया माझ्यापासून कायमची दूर गेली. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. आढळराव स्पष्ट काहीच बोलत नाही, पण त्यांच्या आयुष्याची करम कहाणी ते कृष्णाला सांगताय की अनुसूयाबरोबर त्यांचा संसार खूप सुखाचा सुरू होता. त्यांच्याकडे पैसा, संपत्ती, सत्ता, ऐश्वर सगळं काही होतं. 5 गावचे सरपंच होते ते आणि पाटील होते. परंतु बाळजाबाईसारख्या नाचणाऱ्या बाईकडे ते जायचे आणि त्यांच्या हातून एक चूक झाली आणि याच गोष्टीचा फायदा बाळजाबाईने उचलला आणि त्यांचं संपूर्ण घर, त्यांचं आयुष्य, त्यांचा सुखी संसार उद्ध्वस्त केला. बाळजाबाईने काय काय केलं, अनुसूया आणि आढळरावांना कसं दूर केलं आणि मग आढळरावांवर त्यांच्याच बायकोच्या खुनाचा आरोप लावून त्यांना कसं आपल्या मुठीत घेतलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आढळराव कृष्णाला सांगतात, कृष्णे, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. माझी अनुसूया कायमची माझ्यापासून दूर गेली. आजसुद्धा मला असं वाटतं की देवाने मला एक संधी द्यावी आणि माझी अनुसूया परत यावी. थोडी जरी आशा असली ना की माझी अनुसूया आहे, तर मी हे सगळं सोडून तिच्याकडे पळत पळत जाईल आणि आयुष्यभर तिच्या बरोबरच राहील. हे ऐकून
कृष्णाला खूप वाईट वाटतं, कारण आढळराव आता जे काही बोलले की माझी अनसूया जिवंत असावी, परत असावी, हे सगळं काही खरं आहे. आढळरावांची अनसूया ही जिवंत आहे. अनसूयाचा मुलगा समर आहे. पण आढळरावांना हे काहीच माहिती नाही आहे. आढळरावांना अजूनही असं वाटतं की अनसूया त्यांच्या हातूनच मेली आहे आणि त्यांच्या मुलाचा तर काही त्यांना विषय माहीतच नाही आहे. पण कृष्णाला हे सगळं माहीत असतं. कृष्णाला क्षणभर वाटतंही की आबांना सगळं काही सांगून टाकावं की तुमची अनसूया जिवंत आहे, तुम्ही तिला भेटू शकता. पण अजून ती योग्य वेळ आलेली नाही आहे, त्यामुळे कृष्णा गप्प बसते. आढळराव म्हणतात, मला असं खूप वाटतं, पण खऱ्या आयुष्यात असं होत नाही ना. ते तर सिनेमा नाटकात होतं की गेलेली माणसं परत येतात, पण खऱ्या आयुष्यात असं कधीच होत नाही आणि माझी ही आशा कधीच पूर्ण होणार नाही, असं म्हणून आढळराव ढसाढसा रडू लागतात. फ्रेंड्स, हा सीन पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि कृष्णा मनात विचार करते, आबा, तुमची अनसूया तुम्हाला परत मिळणार आहे. जे सुख तुमच्यापासून हिरावलं गेले ना, ते सुख तुम्हाला परत मिळणार आहे आणि मी ते तुम्हाला परत मिळवून देईल, हे वचन मी तुम्हाला देते. फ्रेंड्स, खरंच मुलगी असावी, सून असावी तर कृष्णासारखी. ती स्वतःच्या सुखाचा कधीच विचार करत नाही, तर आपल्या माणसांच्या सुखाचा विचार करते. तसं पाहायला गेलं तर आढळराव हे कृष्णाचे सासरे आहेत. या घरात त्यांना कुणीच महत्त्व देत नाही, कुणीच त्यांची काळजी करत नाही. पण कृष्णाने मात्र त्यांना ओळखलंय की ते किती चांगले आहेत आणि कृष्णा ही त्यांना नेहमी साथ देते, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आणि आता आढळरावांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख, त्यांच्या मनात जे सगळ्यात मोठी गिल्ट आहे की मी माझ्या बायकोला मारलंय, ते सुद्धा कृष्णाच दूर करणार एवढं मात्र नक्की. आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे वारे वाहतील. थोड्या वेळानंतर रात्र होते. दुष्यंत त्याच्या रूममध्ये येतो, तर रूममध्ये अंधार असतो. दुष्यंत लाईटचे बटन दाबतो, पण लाईटच चालू होत नाही. दुष्यंत विचार करतो, दिवे का लागत नाहीये. आणि तेवढ्यात त्याला समोर दिसतं की कृष्णा ही चक्क मेणबत्ती लावतीये, एकटीच बसली आहे अंधारात. दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि विचारतो, कृष्णा, काय झालं, तू अशी अंधारात का बसलीये. तर कृष्णा मात्र चांगल्याच रोमॅन्टिक मूडमध्ये असते आणि म्हणते, कसं आहे ना दुष्यंत सरकार, माझ्या नवऱ्याला असं वाटतं की मी त्याला वेळच देत नाहीये, म्हणून मी त्याला वेळ द्यायचं ठरवलंय. दुष्यंत खूप खुश होतो. तो कृष्णाजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, मग नवरा नाराज होईल असं करायचंच कशाला. तर कृष्णा म्हणते, आता कुणी जाणून बुजून नवऱ्याला नाराज करतं का. कधी कधी अशा गोष्टी होतच असतात अनावधानाने, म्हणजे नवरा नाराज होत असतो. दुष्यंत हसू लागतो. कृष्णा म्हणते, आणि माझा नवरा आहे ना खूप चिडकाय, काही झालं की लगेच चिडचिड करतो, माझ्यावर रागावतो. दुष्यंत म्हणतो, हो, ही गोष्ट तर तू बरोबर बोललीये, माझा स्वभावच तसा आहे. काय करणार, माझ्या मनाविरुद्ध काही घडलं ना की मला लगेच राग येतो, माझी खूप चिडचिड होते. पण असं होणं स्वाभाविक आहे ना. आपण आपल्या माणसाकडूनच जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की मग राग येतो, चिडचिड होते आणि भावनांचा गुंता होतो. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, मग भावनांचा गुंता करायचाच तरी कशाला, आपल्या बायकोवर विश्वास ठेवायचा. नवरा बायकोचं नातं असंच असतं की दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं आणि रोज आपल्या नात्यामध्ये आणखीन जवळीक निर्माण करायची, असं म्हणून कृष्णा ही चक्क दुष्यंतच्या अंगावर रेलते. दुष्यंत खूप खुश होतो. तो सुद्धा कृष्णाजवळ येतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, अरे वा, आज तर बाईसाहेबांचा मूड चांगलाच रोमॅन्टिक आहे. तर कृष्णा म्हणते, आता आहे ना तुमची मी कोणतीच तक्रार राहू देणार नाहीये. दुष्यंत खूप खुश होतो आणि कृष्णा त्याला नवरा बायकोच्या नात्याचं महत्त्व समजावून सांगते. दुष्यंत म्हणतो, सगळं ठीक आहे, मला सगळं पटतंय, पण मला हाच प्रश्न पडतो की माझी बायको ही नेमकी आहे तरी कोठे. दिवसभर ती कोठे असते, काय काम करते, हेच मला माहीत नसतं. जर मला हे माहीत असेल तर मी सुद्धा तिला थोडी मदत करू शकतो ना. पण ती मला काही सांगायला तयार नाहीये. तिचं एवढंच म्हणणं असतं की योग्य वेळ आली की तुम्हाला सांगेल, पण योग्य वेळ कधी येईल हेच कळत नाही. तर कृष्णा म्हणते, मग काय करायचं. तर दुष्यंत म्हणतो, नाही नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये, नाहीतर पुन्हा म्हणशील की मला मग बांधून ठेवा, व्यसन घाला, तुम्ही सांगाल मी तेव्हा श्वास घेईल, नाहीतर नाही घेणार. कृष्णा हसू लागते आणि म्हणते, घ्या ना मग मला बांधून, पण तुमच्या मनात मला बांधून ठेवा, तुमच्या मनातून मला कधीच दूर करू नका. आपल्यामध्ये हा जो विश्वास आहे ना, तोच आपल्या नात्याचा खरा पाया आहे आणि हा पाया
कधीही कमजोर पडू देऊ नका. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे खूप रोमॅन्टिक होतात आणि एकमेकांच्या खूप जवळ येतात. फ्रेंड्स, खरंच कृष्णा आणि दुष्यंतचा हा रोमॅन्टिक सीन खूप भारी आहे. तुम्हाला सुद्धा पाहताना मजा येईल यात शंका नाही. पण इकडे बाळाबाई मात्र टेन्शनमध्ये असते. ती दलपतला म्हणते, दलपत भाऊजी, ही कृष्णा आहे ना काहीतरी मोठं करण्याचा विचार करतीये. तिचा आत्मविश्वास काहीतरी वेगळाच वाटतोय मला. ती माझ्याविरुद्ध काहीतरी मोठं प्लॅनिंग करतीये. तर दलपत म्हणतो, हो, सिस्टमॅटिकली तिचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय. बाळाबाई म्हणते, गोळी मारा तिच्या आत्मविश्वासाला, मला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही आता एक काम करा, आपल्या 5 गावातील जे समर्थक आहेत ना त्या सगळ्या समर्थकांना गोळा करा. आता मी त्या कृष्णाला असा काही दणका देणार आहे ज्याचा तिने आयुष्यात कधीच विचार केला नसेल. त्या कृष्णाला मी असा दणका देणार की ती कधीच विसरू शकणार नाही आणि मी तिला आयुष्यातून कायमचं उठवणार. तिला सुद्धा माहिती नाहीये मी कोण आहे. मी बाळजाबाई आहे, बाळजाबाई. मी सुद्धा काल परवा मैदानात नाही उतरलीये. कृष्णासारखे असे अनेक आले, अनेक गेले, पण माझं काही नाही बिघडू शकले. उलट ही बाळजाबाई तेथेच पाय रोवून उभी आहे आणि माझ्यावर आजपर्यंत जी संकट आली, जी वादळ आली, ती सगळी हवेत विरून गेली. असं म्हणून बाळजाबाई पानाचा विडा उचलते, मस्त तोंडात टाकते आणि पान चघळू लागते. बाळजाबाईचा हा कॉन्फिडन्स पाहून दलपत सुद्धा चांगलाच खुश होतो. एकीकडे कृष्ण आणि दुष्यंत दोघे रोमॅन्टिक संध्याकाळ एकत्र घालवत असतात, तर इकडे बाळजाबाई मात्र कृष्णाला आयुष्यातून कसं उठवायचं याचा विचार करत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा ही सावित्रीला बाळजाबाई आणि तिचा व्हिडिओ दाखवणार जो कृष्णाने शूट केला होता आणि हे पाहून सावित्रीला जबर धक्काच बसेल की हा व्हिडिओ पूजाकडे आहे. पण या दोघींचं बोलणं भक्ती ऐकणार आणि भक्तीला समजणार की कृष्णाने जो व्हिडिओ शूट केला होता आणि तो मोबाईल चक्क पूजाकडे आहे. आणि लगेचच भक्ती कृष्णाला भेटायला जाणार आणि कृष्णाला ही सगळं गोष्ट सांगणार. कृष्णाला सुद्धा जबर धक्काच बसेल आणि मग कृष्णा भक्तीला म्हणेल, भक्ती काही पण कर आणि तो व्हिडिओ मला पाठव. भक्ती हो म्हणेल आणि मग कृष्णाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढणार. कृष्णा ही बाळजाबाईला म्हणेल, बाळजाबाई आता फक्त 2 दिवस आणि 2 दिवसानंतर तुमच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. आणि हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसेल, कारण बाळजाबाईला माहिती आहे की कृष्णा ही तोंडावर जरी त्यांचा विजय होईल असं बोलत असली, पण तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू आहे. आणि मग जेव्हा कृष्णा रात्री झोपलेली असेल तेव्हा भक्ती ही चक्क बाळजाबाईचा आणि पूजाचा व्हिडिओ पूजाच्या मोबाईलमधून कृष्णाच्या मोबाईलवर पाठवून देणार. कृष्णा तर तेव्हा झोपलेली असेल, पण दुष्यंत हा तिचा मोबाईल पाहणार. कृष्णाला एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आलाय हा विचार करून तो हा व्हिडिओ पाहणार आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकेल, कारण त्याला बाळजाबाईचं सत्य कळणार आहे की बाळजाबाईनेच पूजाला हे सगळं करायला सांगितलं होतं. स्मरणशक्ती जाण्याचं नाटक आणि बाळजाबाईचं खरं रूप हे दुष्यंतला समजणार आहे. म्हणजे आता एकूणच या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हा ट्विस्ट पाहायला एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.